आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती नांदगाव येथील लोकमान्य सार्वजनिक वाचनालयात नांदगाव येथे उत्साह साजरी करण्यात आली आहे। नांदगाव मनमाड डिजिटल मीडिया मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या हस्ते प्रतिमेला पूजन करण्यात आले आहे। नाशिकचे नांदगाव लोकमान्य सार्वजनिक वाचनालय येथे 6 जानेवारी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये सर्वप्रथम दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला। बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा पत्रकार दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। याचे औचित्य साधून नांदगाव येथील डिजिटल मीडियाचे पत्रकार बांधवांनी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून हा दिवस साजरा केला। ज्येष्ठ नागरिकचे सदस्य साळुंखे सर यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले। आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे पत्रकारितेचे जनक मानले जाणारे पहिले पत्रकार होते, ज्यांनी प्रखर पत्रकारिता केली आहे। एका व्याख्यानाचे कार्यक्रम चालू असताना त्या कार्यक्रमामध्ये थोडी गडबड झाली आणि त्यांनी काच धक्का लागला होता। त्यावेळेस एकाने त्यांच्यावर हात उगारला होता। त्यावेळेस त्यांनी त्याला सांगितलं, हात उगारण्यासाठी नसतो, हात उभारण्यासाठी असतो। आपण स्वतःचा वाढदिवस साजरा तर करतोच, पण त्यांना दुसऱ्यांचा वाढदिवस साजरा करण्यात खूप आनंद असायचा, असे त्यांचे विचार होते। ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष गंगा विसन संत, माजी अध्यक्ष कुदरत अली शाह, माजी अध्यक्ष जगन साळुंखे सर, माजी उपाध्यक्ष जयवंत साळवे, सचिव भिका पाठक, कोषाध्यक्ष शिवाजी निकम, सदस्य शानू बडोदे, खंडू दंडगवार, रमाकांत सोनवणे, जयवंत रत्नपारखे आदी मान्यवर उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वीतेने पार पडण्यासाठी पत्रकार बांधव यांनी अथक परिश्रम घेतले। ज्येष्ठ नागरिक व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। नांदगाव पत्रकार संघाने आयोजित आज बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी बोलवून त्यांचा सन्मान केला, त्याबद्दल मी आपल्या ज्येष्ठ नागरिक आपल्या पत्रकार संघाचा आभार मानतो। संघ पत्रकार दिन साजरा केला जातो। आता एका ठिकाणी असेच बसले होते सगळे व्याख्यानामध्ये, अत्यंत मराठी भाषेचे अभ्यासक, त्याच्याबरोबर संस्कृतचं सुद्धा त्यांना ज्ञान होतं आणि प्रखर पत्रकारिता। बसताना एका थोडी गडबड झाली आणि गडबड झाल्यानंतर एकाने पुढच्याला धक्का दिला, त्याने असा हात उगारला। शास्त्रीजींना त्याच वेळेस सांगितलं, हे हात उगारण्यासाठी नसतात, हात उभारण्यासाठी असतात। जे चांगलं कार्य करायचं असेल त्या हाताचा उपयोग झाला पाहिजे। आपण समाजामध्ये अनेक दुबळे असतील, गरीब असतील, आर्थिकदृष्ट्या मागासलेले असतील, त्यांना त्यांचं मत स्वतः ते पत्रकारितेतून मांडत असते आणि वाढदिवस तर प्रत्येक जण आपला साजराच करतो। स्वतःचा वाढदिवस साजरा करण्यामध्ये आनंद आहेच, परंतु दुसऱ्याचा वाढदिवस साजरा करण्यामध्ये अधिक आनंद आहे, असं ते मत मांडत होते। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव।